सोलापूर विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना मैदानात घेऊन जे आहे ते गाठीभेटी घेण्यावर जोर देत आहे. आणि एकीकडे करमाळ्याचे आमदार मात्र नारायण आबा पाटील यांनी जे की शरद पवारांच्या तुतारीकडून निवडणूक लढवलेल्या आबांनी मात्र वेगळा राजकीय चमत्कार दाखवून थेट जी आहे ती भाजपाला समर्थन दर्शवलं आहे. या संदर्भातच बोलण्यासाठी माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर येतात. आबा, काय नेमकं एकीकडे एका आबांनी पाठिंबा दिलाय भाजपला, दुसऱ्या आबांचा तीच असणार आहे? नाही, आम्हाला जो पक्षाने उमेदवार आम्हाला न माहिती होताच त्या ठिकाणी दिला आहे. ज्या उमेदवारानं कालच्या काही दिवसापूर्वी पंचायत समितीला तुतारीचा सभापतीचा उमेदवार पाडून भाजपाचा उमेदवार निवडून आणला आणि मग आता आम्ही त्यांना मदत करावी अशी भावना कशी होऊ शकते? कुठं तर आमदार जानकर साहेब सांगतायत की कुठं तर केसानं गळा कापला मोहिते पाटलांनी. तुम्ही म्हणताय की पक्षानं विचारात घेतला नाही. खरंच केसानं गळा कापलाय मोहिते पाटलांनी? नाही, ह्याच्या बाबतीत आम्हाला उमेदवार कोण आहे ही काँग्रेसला जागा गेली होती. आपल्या पक्षानं उमेदवार देणार हीच माहीत नव्हतं. आम्हाला अर्ज भरताना कल्पना नाही. आत्ताच्या क्षणाला आता 6:15 वाजले त्या अजूनपर्यंत आम्हाला काही विचारलंच नाही. का तर ती निवडून आली, त्यांना कशाला आमच्या मताची गरज नसेल किंवा आमची गरज नसेल म्हणून ती विचारत नसतील. मग आम्हाला आमचा पर्याय काढावा लागेल. नाही, पर्याय काढायचा म्हणजे कुठं तर पक्षांतर करायचा डोक्यात विचार आहे? नाही, आत्ताच्या निवडणुकीमध्ये कोणाला धडा शिकवायची धडा शिकवायचा. याच्या पुढच्या आपण जर पाहिलं असेल तर अकलूज राजकीय केंद्रबिंदू ठरतो. अनेक नेते मंडळी देखील तिथं आले होते. आमदार दिलीप सोपल देखील आले होते. मग आपल्याला काय बैठकीत निमंत्रण नव्हतं? नाही, बोलवलं असतं तर मग आज बाईट कशा दिली असती? इतकं कशामुळं हे झाले ते माहीत नाही. त्या दिवशी कोण होतं, कसं होतं, काय झालं आयडियाच नाही आपल्याला. जे आमच्या पुढं आलं ती तुमच्या माध्यमातून झालं. मग कुठं तर नारायणाबांची जशी सहल बोलून दाखवली तशी तुमची सहल आहे? नाही, आत्ता तर आम्ही उद्या 10 तारखेला पक्षाचा मेळावा आहे, वर्धापन दिन. त्या दिवशी पवारसाहेबांची भेट होईल. पवारसाहेब काय निर्णय देतील त्यावर ठरवू आम्ही. मग कुठं सपोर्ट कोणाला असणार आहे? ते पवारसाहेबांची भेट झाल्यावर. नाही, कुठं तर पण तुम्हाला सभापती पदाला आडकाठी घातली गेली आपण सांगताय. नाही पाडलं, आमचं सभापती तुतारीचाच पाडला, तुतारी जिल्हाध्यक्षानं. मग आता तुतारीचा उमेदवार तुम्ही पाडणार? नाही, आम्ही मत का टाकायचं त्यांना असा प्रश्न आहे ना आता आम्हाला. ज्याला पाडलंय, ज्यांनी ही केलंय ती मत कशी टाकतील कोणाला? मग स्पष्ट तुमचं पाठिंबाच म्हणायची? नाही, आज आम्हाला पवारसाहेबांची चर्चा झाल्यावर सांगावं लागेल. आज तुम्ही आम्हाला नाही, पण लढत दुरंगी आहे ना. एकीकडे कमळ, दुसरीकडे तुतारी आहे. मग आता तुतारी नाही म्हणजे कमळच ना. नोटा आहे का चेक करावं लागेल. ही इतकी पक्षात काय खतखत काय यायला लागली समोर? कुठं तर समन्वय साधण्यात मोहिते पाटील कुठं तर मागं पडताय? नाही, मला ह्याच्यात फक्त एकच सांगायचं आहे की जे उमेदवार उभा राहिलेत, आता मला सांगा, समोरचे उमेदवार राजाभाऊ राऊत भाजपाचे आहेत, त्यांना माहिती आहे एकमेकाविरोध पार्टीचा आहे, तरी 2-3 वेळा भेटले, फोन केला आम्हाला, भेटायला येतो वगैरे ही. आणि आमच्या पक्षाचे असताना ह्यांनी अजून फोन नाही, गाठ नाही, भेट नाही. कुणाचा निवडून आले तर वाटलं त्यांना वाटत असलं आमची गरज वाटत नाही असं वाटतंय. नाही, कुणाचाच फोन नाही. काय ह्याच्या पुढचं काय असणार आहे रणनीती? ते आता योग्य वेळी निर्णय घ्यावा लागेल. किती मतांचं पारडं त्यांच्या पारड्यात टाकणार? नाही, आता तो सगळ्याशी चर्चा करून आम्ही ठरवू. कुठंतरी कॉक्रोच जनता पार्टीकडे कसं पाहता? एक वादळ दिल्लीमध्ये आलंय, आता ते तरुणांचं वादळ दिल्लीमध्ये घोंगावलं गेलंय. विजय वडेट्टीवार साहेब सांगतायत की परिवर्तनाची सुरुवात आहे. काय परिवर्तनाची सुरुवात आहे असं वाटतंय? नाही, सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल तर अमेरिकेतील, माझं पण नाव अभिजित आहे, त्याचं बी नाव अभिजितच आहे. त्यांनी अमेरिकेत एक सुचलेली आयडिया आणि याला कॉक्रोच जनता पार्टीचं नाव आलं आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 22 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स हे आज देशामध्ये कोणत्याही पक्षाकडे नाहीत. ते त्या ठिकाणी आज एकत्र आले आणि मग सगळ्याला त्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टी म्हणून कुठंतरी एक व्यासपीठ मिळेल. आणि तरुणांमध्ये, बेरोजगारीमध्ये, मग त्याच्यामध्ये महिला असतील, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, सगळे त्या ठिकाणी आपली खदखद व्यक्त करणारं एक व्यासपीठ तयार होईल. अशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. आणि मग ह्याच्या माध्यमातून तरुणांच्या किंवा या देशामध्ये असलेल्या अनेक लोकांमध्ये असलेली खदखद ही या माध्यमातून बाहेर आली आहे. त्याच्यामुळं सरकारला ही धोक्याची घंटा पण असू शकते. राहिला विषय काय, भारतात बेरोजगारी वाढणार, असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नावरती खुली चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि या देशाला वेगवेगळी दिशा मिळण्यासाठी ह्या नवीन पार्टीचा उगम झाला आहे आणि त्याला एवढे फॉलोअर्स मिळत आहेत
ह्याच्यातनं हे परिवर्तनाची नांदी असू शकते असं मला देखील वाटतं. पुढचा दुसरीकडे पाहिलं तर शेवटचा प्रश्न, एकीकडे सोलापूरची निवडणूक बिनविरोध न होण्यामागचं काय कारण आहे? पुढचं पालकमंत्र्यांनी कालच्या दौऱ्यामध्ये माड्याच्या स्पष्टपणे सांगितलं की आमदार सर्वच तुम्ही असाल, अनेक आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याकडे मतदानच नाही. मग त्याच्यात जानकर साहेब बी आले, मतदानच नाही तर निवडणूक कशाला घ्यायची असा समन्वय होता. मला देखील फोन आला, मला काय त्याबद्दल चर्चा जाईल नाही, मला फोन नाही काय नाही. पण बिनविरोध व्हायला हवी होती. नाही, लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, निवडणूक लढली पाहिजे. मग कुठं तर बदला सभापती पदाचा निवडणुकीत दिसेल. हे येणाऱ्या काळात लक्षात येईल आपल्याला. हे होते आमदार अभिजित पाटील आणि ज्या पद्धतीनं पंढरपूर सभापती पदाचा, पंचायत समिती सभापती पदाचा कुठंतर राजकीय बदला जो आहे तो सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घेण्याचा राजकीय डाव जो आहे तो स्पष्टपणे आखल्याचं आमदार अभिजित पाटील यांच्या बोलण्यातून समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे आमदार अभिजित पाटील यांची भूमिका भाजपला पूरक असणार असल्याची स्पष्ट चिन्ह जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते. माझा सहकारी कॅमेरा पर्सन अविनाश सरडेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.